हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे सगळ्यांचं रेखा मराठी ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळे? तर आता आम्ही आलेलो आहे आईकडे. तर थोडासा प्रोग्राम आहे. तर बघा किती सारा 4 किलो खवा आहे आणि इतका सारा तिथे पाक दिसत आहे, तो करून ठेवलेला आहे. आणि आम्ही आता गुलाबजामुन करत आहोत. तर गुलाबजामुनसाठी स्पेशल आम्ही इकडे करत आहोत या साईडला गुलाबजामुन. आणि सार्थक व्हिडिओ बनवत आहे. तर आता आजी इकडे झोपलेली आहे आणि इकडे आले आता बाबा आणि आम्ही करून घेत आहोत. परत तर आमच्याकडे येत आहे, तो तिकडे त्या साईडला जात आहे. सगळीकडे मी त्याला म्हटलं जाऊन ये इकडनं तिकडनं परत आमच्याकडे ये. तर आता परत आमचे चालू आहेत गुलाबजामुन. तर आता आई घेत आहे पटापट. आम्ही दोघी बहिणी बनवत आहे आणि आता आई पटापट टाकत आहे तेलामध्ये. तर छान आता एकदम स्लो केलेलं आहे तेलाचं. आधी तापवून घेतलेलं आहे आणि मग स्लो केलेलं आहे. तर खूप छान असे गुलाबजामुन बनतात. आणि माझी आई नेहमी खव्याचे करते. हे प्रीमिक्स नाही आहे, ओरिजिनल खवा आहे. खूप जास्त याच्यामध्ये काहीही करावं लागलं नाही आणि आमच्या हाताला सुद्धा काहीच लागत नाही आहे. खूप छान असे बनलेले आहेत. बघू शकता छान होत आहेत गुलाबजामुन आमचे. तर आईने खूप सुंदर असे तळून घेतले आहे. ती नेहमीच करते खव्यापासून. तर आम्ही सुद्धा पटापट दोघी बनवून घेत आहे आणि बाजूलाही अजून टेस्टर बसलेलाच आहे, एक टेस्ट करून बघण्यासाठी. तर आता तो जेव्हा त्याच्यामध्ये गरम गरम गुलाबजामुन पाकात टाकणार आणि टेस्ट करून बघणार, म्हणून तो टेस्टर म्हणून तिथे बसलेलाच आहे बिट्टू. तर इकडे कपडे टाकलेले आहेत सगळीकडे. इथे बसलेला आहे लहान चिट्टू आणि इकडच्या रूमा इकडे चक्की वगैरे आहे सगळीकडे. आणि खूप मोठा आहे तर तो पटापट स्पीडमध्ये दाखवून आला सगळीकडचं. आणि परत आता ते हे बघा किती लवकर लवकर तो दाखवत आहे आणि परत येत आहे आमच्याकडे आणखी. तर मीच त्याला बोलले की थोडं आजीकडचं सगळं व्लॉगमध्ये थोडं थोडं दाखव. तर त्याने खूपच छोटं छोटं थोडं थोडं दाखवलेलं आहे. हे बघा आता इकडचं, कारण खूप जास्त रूम आहेत, खूप जास्त मोठा आहे, म्हणून आता सगळीकडून तो फिरून आलेला आहे लवकर लवकर दाखवून. आणि परत येतो तर म्हणतो की झालेच नाही. हे बघा आता टेस्टरनी गुलाबजामुन पाकात टाकलेले आहेत आणि आता जितके आधी तळून घेतले तितके त्याने टाकले. परत थोडे थोडे तळले की त्याच्यामध्ये ट्रान्सफर होत आहेत. तर आता परत आम्ही करत आहोत. तर आमची लहान मोठी साईज चालू होती आणि परत मग आम्ही एकसारखे केले. तर आता चिट्टूला आम्ही म्हणत आहे की हात धुवून आम्हाला मळून दे. आमचा गोलू मोलू जियान आहे तो. तर आता तो आम्हाला तर आता हे बघा परत काढलेले आहेत तळलेले. आता चिट्टू आलेला आहे हात धुवून. आणि आता आम्हाला चिट्टू आम्ही जे मळून घेतलेलं आहे, आईने आधीच मळून घेतलेला होता खूप चांगला खवा. तर आता चिट्टू आम्हाला जेव्हा आम्ही बनवत आहे तेव्हा आणखी सॉफ्ट करून देणार आहे तो आता. तर आता तो खूप हे बघा किती सुंदर असे झालेले आहेत, एकदम यमी टेस्टी. आणि आता आम्हाला चिट्टू बघा कसं मळून देणार आहे. आता टेस्टरने टाकलेलं आहे त्याच्यामध्ये गुलाबजामुन टाकत आहे. आणि सार्थक तर तळलेलेच खात होता नुसतं पाकात विना टाकाच्या. आणि इकडे टेस्टर पाकात टाकल्या टेस्ट करतो म्हणून म्हणत होता फिरवता फिरवता. तर बघा आता चिट्टू देत आहे छान मळून. आमचा जियान आहे तो. तर आता तो छान मळत आहे खवा शर्ट वर करून करून. तर आता पटापट तो सुद्धा देतो मळून. आम्ही सुद्धा आमची स्पीड थोडी वाढवली आहे, कारण खवा खूप जास्त होता. तर म्हणून आम्ही आता पटापट, आई बोलत होती की पटापट करा.
कारण आईचं तळून लवकर होत होतं आणि आमचे काही गुलाबजामुन लवकर बनवणं होत नव्हते. तर बघा किती सुंदर त्याच्यामध्ये फुलत आहेत ते गुलाबजामुन. तर आता चिट्टू आमचा छान मळून देत आहे आणि हे बघा गुलाबजामुन किती सुंदर पद्धतीने होत आहेत. मी त्याला झूम करायला लावले होते त्याच्यावर. तर खूप छान आई तळून घेत आहे माझी. एकही गुलाबजामुन जळला नाही किंवा कच्चा नाही राहिला होता. इतकी सुंदर गुलाबजामुनची टेस्ट होती. कारण खव्याचे म्हटलं की खूप फरक पडतो प्रीमिक्समध्ये आणि खव्यामध्ये. हा ओरिजिनल खवा आहे, जे गववी लोक ज्यांच्याकडे गाया वगैरे असतात स्पेशल बनवत असतात, शेतात असतात ते लोक. तर बाबा नेहमी त्यांच्याकडून आणतात. त्यांच्याकडे खूप ओरिजिनल असा असतो दुधापासून तयार झालेला खवा. तर आता आमचे बघा तुम्ही क्वांटिटी खव्याची इतकाच राहिलेला आहे. आणि तो बघा जेव्हा मळतो आम्ही तेव्हा ना तेला म्हणजे हाताला तेल लावायची गरज ना, हाताला थोडी हे करत, कारण खवा म्हटलं की ऑलरेडीच खूपच जास्त त्याला हाताला. आणि सार्थक स्पेशली माशी दाखवत आहे जी येऊन बसली होती. तिलासुद्धा गुलाबजामुन सार्थक म्हणत होता की खूप आवडले. इतक्या वेळची एकही नव्हती. तर त्या खव्यावरती येऊन बसली होती खायला. त्याला म्हटलं तिलाही टेस्ट करू दे थोडं. तर आता परत आलेला आहे. छान मांजर वगैरे खव्याच्या वासाने आली आहे. तर आता फायनली आमचे गुलाबजामुन बघा रेडी आहेत. सगळे गुलाबजामुन झाले आहेत. आणि बघा हा मोठा गंज आहे, याच्याभरून इतके सारे झालेले आहेत गुलाबजामुन 4 किलो खव्याचे. तर हे बघा शेवटची इथे राहील.